बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. झोका कथास्तू. लेखिका संगीता सलवाजी लिखित कथा. सावली. पंत पानावरून उठून नुकतीच शतपावली करीत होते. शतपावली करता करता आपल्या उघड्या बंब पोटावरून हात फिरवत होते. मध्येच जानव्याशी चाळा करत होते. रोजचा शिरस्ता म्हणून शतपावली करत असले तरी त्यांच्या डोक्यातील विचारांचं चक्र जोरात धावत होतं. नाही म्हणायला बायकोनं आज केळफुलाची भाजी छानच केली होती. बायको? हो, बायकोच. बायकोचं नाव आनंदी. कोणत्याही कठीण प्रसंगात ती अगदी हसतमुखच दिसायची. नाकात नथ, डोक्यावरून पदर, कपाळावर भला मोठा कुंकवाचा टिळा. पंत नेहमी तिला बायको म्हणूनच हाक मारायचे. पंतांचा स्वभाव रागीटच, पण कधीतरी लाडामध्ये आले म्हणजे बायकोऐवजी तिच्या कानावर ए आंदे अशी हाक पडायची आणि ती आतल्या घरात त्या हाकेनं लाजून लाजून चुर्र व्हायची. तशीच त्यांनी हाक मारली, ए आंदे. पण ती बाहेर येईपर्यंत शतपावली बरोबरच पंतांचं भलं मोठं विचारचक्र पुढचा विचार करता करता उलट फिरत मागं मागं गेलं. पार भूतकाळात ते कधी डोकावलं ते त्यांनाच कळलं नाही. आपल्या गोऱ्या पान नाजूक मेहंदी रेखाटल्या हातानं अन लक्ष्मीच्या पावलानं आनंदी उंबरट्यावरचं माप ओलांडून आली आणि कित्येक वर्षात बांगड्यांची किणकिण न ऐकलेला विसावा तृप्त तृप्त झाला. पंतांची आई त्यांच्या लहानपणीच देवाघरी गेली. तांबडा अलवण नेसलेल्या आणि ऐन तारुण्यात वैधव्य आलेल्या विकेशीने आत्यानं त्यांच्यावर पोटच्या मुलाप्रमाणे माया केली. त्यांच्यावर चांगले संस्कार घडवले. आबूंच्या हाताला धरून पंत जेव्हा फळाफुलाने लगडलेल्या आपल्या मळ्यात जात तेव्हा त्यांची कळी एकदम खुले. नाना प्रश्न विचारून ते आबूंना भंडावून सोडत, पण त्यातूनही खुबीनं सर्व झाडांची लागवड कशी करावी, खत पाणी कसं द्यायचं, निगराणी कशी करायची याची माहिती काढून घेत. पंत जसजसे मोठे होत गेले तसतशी त्यांची मळ्याकडची ओढ आणखीनच वाढत गेली. बाजूनं संतपणे वाहणाऱ्या कृष्णामाईचा काठ म्हणजे त्यांचं आवडतं ठिकाण. नदीकाठच्या भल्या मोठ्या दगडावर पाण्यात खडे टाकत ते तासन तास बसत. डोक्यात विचार नेहमी असायचे नाही असं नाही, पण सूर्य हळूहळू पश्चिमेकडे कलू लागला की आता तो संध्याराणीच्या कवेत आरामात पहुडेल दुसऱ्या दिवसासाठी, आणि मग त्यांची पावलं विसाव्याकडे हळूहळू वळू लागत. आबूंनी दूरदृष्टीने विसावा बांधला होता. एकुलता एक लेख, त्याच्या डोईवर छप्पर हवं असं तसं नव्हे तर चांगलं भक्कम पण टुमदार घर बांधलं. घराभोवती फुलझाडं लावली. देवाला घरची फुलं हवीच हा आबूंचा नियमच जणू. रंगीबेरंगी आणि ताजी फुलं वेचून आणणं हे पंतांचं रोजचं काम. पहाटे आंघोळ झाली की मोठी पितळी परडी घेऊन पंत बागेकडे जात. गुलाब, मोगरा, चाफा, तेरडा, लाल, बुंद, जास्वंदी अशी रंगीबेरंगी फुलं गोळा करत. जास्वंदीचा हार आणि दुर्वांची जुडी, गणपतीला टपोऱ्या मोगऱ्याचा हार, मुरलीधरला देवघरातील सहानेवर मऊसर चंदन उगाळून द्यायचं. देवाची भांडी घासून स्वच्छ करायची, समईला तेलवात करायची. अशी सगळी पूजेची तयारी झाली की मग अबू पूजेला बसत. अबू असेपर्यंत यात खंड पडला नव्हता. आता पूजेचं काम पंतांकडे आलं होतं आणि पंतांचं काम आनंदीकडं. आनंदीही आनंदानं हे काम करायची. कधीतरी मग ती उरलेल्या फुलांचा गजरा आपल्या भल्या मोठ्या अंबाड्याभोवती माळायची आणि मग देवघरातील समईच्या उजेडात तिचं सौंदर्य अजूनच खुलून दिसे. मळा, बाजारहाट हे शोभ ठेवणं यात पंतांचा दिवस जाई, तर घरकामात आनंदीचा. दिवसामागून दिवस जात होते, वर्षामागून वर्ष जात होती. खंत एकच होती, पंतांच्या आणि आनंदीच्या समृद्धीनं भरलेल्या घरात इवली इवली पावलं घुंगरांचा चुमचुमाट करीत कधी नाचलीच नाहीत. आता प्रौढपणातच पंतांना म्हातारपणाच्या सावल्या खुणावत होत्या. आपल्या मागं काय, आंधीचं कसं होणार
एवढ्या मोठ्या ऐश्वर्याचं काय? हे विचार वारंवार त्यांच्या मनाला भेडसावत आणि मग एकटेच विचार करून थकून जात ते. पण त्यांना मार्ग सापडत नसे. आज मात्र तसं नव्हतं. त्यांना मार्ग सापडला होता. त्यांचं विचारचक्र जोरात फिरत होतं. निश्चय होत होता. पण आनंदीचाही विचार घ्यायला हवा होता. त्या विचारांच्या तंद्रीतच त्यांनी अंधे म्हणून हाक मारली. त्यांची हाक कानावर येताच आतील आवरावर करून पदराला हात पुसत आणि डोक्यावरचा पदर सारखा करत ती उंबरठ्याजवळ येऊन थांबली. प्रश्नार्थक मुद्रेनं पंतांकडे पाहिलं. पंतांचा विचारमग्न चेहरा पाहून तीही गंभीर झाली. आज पंतांचं काहीतरी बिनसलंय हे तिनं ताडलं. तिला पाहिल्यावर पंत आराम खुर्चीत पहुडले. समोरच्या झोपाळ्यावर बसण्याची खूण त्याने आनंदीला केली. हळूहळू झोका घेत आनंदी पंतांच्या बोलण्याची वाट पाहत होती. मनाशी निश्चय करून पंत बोलते झाले. अंधे, आपण आपल्या विसाव्यावर एक वृद्धाश्रम उभारूया. मळ्याच्या येणाऱ्या उत्पन्नातून वृद्धाश्रमाचा खर्च भागवायचा. वृद्धांच्या सेवेला गरजू तरुण मुले मुली ठेवायच्या. त्यांचीही राहण्याची सोय करायची. आनंदीलाही तो विचार पटला. मग काय, दोघंही लागले कामाला. भोवतालच्या पंचकृषीत अडलेली नडलेली वृद्ध मंडळी शोधली. ज्यांना कुणीच नाही अशी 2 तरुण मुलं आणि एक मुलगीही त्यांना मिळाली. गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मदतीनं ट्रस्ट उभा केला आणि पाडव्याचा मुहूर्त बघून वृद्धाश्रम सुरू झाला. त्याच सावलीत पंत आणि आनंदी आनंदानं वावरू लागले. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.